आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून गावागावांतून विठ्ठल नामाचा गजर घुमत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील केसापूर गावात जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांची पारंपरिक बालगोपाळ दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली। विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करत संपूर्ण गाव भक्तिरसात रंगवून टाकले। पाहूया हा विशेष रिपोर्ट। केसापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य बालगोपाळ दिंडीचे आयोजन करण्यात आलं। यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीचा पारंपरिक साज परिधान करून दिंडीचे आकर्षण ठरले। दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थी चालत होते, तर त्यांच्या मागे टाळ मृदंगाच्या गजरात इतर विद्यार्थी हरिनामाचा जयघोष करत सहभागी झाले होते। दिंडीची सुरुवात जिल्हा परिषद शाळेतून झाली। यावेळी गावचे माजी सरपंचांनी पालखी खांद्यावर घेत दिंडीत सहभाग नोंदवला। केसापूर गावातील महिला वारकरी, पुरुष वारकरी, ग्रामस्थ, पालक आणि शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले। डीजेच्या भक्तिमय धून, टाळ मृदुंगाचा निनाद, फुगड्या आणि विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणानं भारावून गेलं। दिंडी केसापूर गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत स्वामी समर्थ केंद्रात दाखल झाली। येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली। त्यानंतर सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं। पुढे दिंडी केशव गोविंद भगवान मंदिरात पोहोचली। तेथे विद्यार्थी, वारकरी आणि ग्रामस्थांनी भक्तिभावानं दर्शन घेत विठ्ठल नामाचा अखंड गजर केला। या प्रसंगी केसापूर ग्रामपंचायत प्रशासक सुशीलाताई मेहत्रे, माजी सरपंच गुलाबराव डोके, माजी सरपंच दादासाहेब मेहत्रे, माजी सदस्य विलासराव रणदिवे, स्कूल कमिटी अध्यक्ष संतोष मेहत्रे, उपाध्यक्ष धनंजय टाकसाळ, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष टाकसाळ, माजी PSI गोरक्षनाथ शेलार, स्वामी समर्थ केंद्र प्रमुख राधाकिसन पवार, ग्रामसेवक बोरुडे, मुख्याध्यापिका शुभदा पवार, ठाणगे सर, दळवी सर, बापूसाहेब बनसोडे, अण्णा पाटील टाकसाळ, प्रवीण मेहत्रे, साहेबराव मेहत्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडी यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश भगत यांनी गाडी सेवा, संभाजी शेलार यांनी ग्रंथ सेवा, अविनाश शिंदे यांनी साऊंड सिस्टीम, गणेश भगत यांनी जनरेटर, केशव जेजुरकर यांनी गाडी सेवा, तर गणेश मोहन भगत यांनी हार सेवेची जबाबदारी पार पाडली। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध सेवाभावी व्यक्तींनी अन्नदान व अल्पोपहाराची व्यवस्था केली। माजी PSI गोरक्षनाथ शेलार यांनी जेवण, संजय रावसाहेब पुंड यांनी नाश्ता, देवगण भगत यांनी लाडू, राधाकिसन पवार यांनी नाश्ता, विजय टाकसाळ यांनी खिचडी, सचिन उत्तम मेहत्रे यांनी दूध व बिस्किटे व बंडू टाकसाळ यांनी प्रसाद, तर राजेंद्र यादव टाकसाळ यांनी विजय ज्ञानदेव टाकसाळ यांनी लाडू वाटप करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केलाय। बालवयातच संस्कार, भक्ती आणि वारकरी परंपरेची ओळख करून देणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अत्यंत यशस्वी ठरला। विठ्ठल नामाच्या गजरात निघालेल्या या बालगोपाळ दिंडीने संपूर्ण केसापूर गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। आनंदाच्या वातावरणामध्ये जसे लाखो वारकरी या महाराष्ट्रातून आणि या देशाच्या कानाकोपऱ्यातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी, ज्यांना पांडुरंगाने आणि रुक्मिणीची ओढ लागली असे वारकरी पावसा पाण्याची तमा न बाळगता रस्त्यानं जातात। आजही ते निम्या रस्त्याच्या पुढे गेलेले आहे। आमच्या गावातून केसापूरतून अनेक वारकरी पंढरीच्या वाटेनं चाललेले आहेत। त्या पांडुरंगाची ओढ लागलेल्या चिमुकल्यांना, त्यांनासुद्धा या देवाची मोठी ओढ आणि सालाबादाप्रमाणे दरवर्षी केसापूरपासून तर हरिहर केशव गोविंद भगवानांच्या मंदिरापर्यंत आमची गावातून पालखी निघते। त्याच्यामध्ये विशेष सहकार्य केलं ग्रामस्थ असतील, या शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम असतील, ठाणगे गुरुजी असतील, दळवी गुरुजी असतील, गावच्या सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व पदाधिकारी, या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही दरवर्षी ही दिंडी काढत असतो। आजही ही दिंडी आम्ही केसापूर ते केशव गोविंद बन या मार्गाने काढलेली आहे आणि या चिमुकल्यांचा उत्साह पाहत असता पांडुरंगाची ओढ लागलेली। आणि खरोखर मी तर म्हणतो पांडुरंग म्हणजे या चिमुकल्यामध्येच पांडुरंग आहे आणि श्रीकृष्णांच्या रूपानं हे बालगोपाल मोठ्या आनंदानं नाचत गाचत त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हरिहर केशव गोविंदाच्या मंदिरापर्यंत आलेले आहेत।
रस्त्यामध्ये अनेक भाविक भक्तांनी त्यांना प्रसाद दिला, त्यांच्या घरी जाऊन या पालखीनं त्याची पूजा केली. त्याचप्रमाणे आमच्या गावातलं स्वामी समर्थ केंद्र एक चांगल्या पद्धतीचे सेवा देणारे केंद्र, त्या केंद्रानंही चांगल्या पद्धतीने सेवा या बालगोपालांना ग्रामस्थांना दिली. त्या ठिकाणी त्याने याचा अल्पहाराचा कार्यक्रम घेतला आणि शुद्ध प्रकारचं दूध त्या चिमुकल्यांना कसं देता येईल हा एक संदेश त्या स्वामी समर्थ केंद्रातून मिळाला आणि त्या सगळ्या चिमुकल्यांनी त्या दुधाचा सुद्धा आस्वाद त्या ठिकाणी घेतला. आणि अशी पालखी रस्त्यानं अनेक माता भगिनी आमच्या फुगडी खेळत असताना नाचत गाचत त्या विद्यार्थ्याबरोबर सहभागी झाल्या आणि याच्या मंदिरापर्यंत आम्ही आलो. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आमच्या या जिल्हा परिषद शाळेचे एक विद्यार्थी जे आज रिटायर झालेले, त्यांनी सेवा चांगल्या पद्धतीची दिली. जे माझ्याजवळ उभे आहेत आमचे लक्ष्मण पाटील शेलार, ते PSI होऊन त्या जिल्हा परिषद शाळेचं नाव त्यांनी लौकिक केलं. मी पांडुरंगाच्या चरणी हरिहरी केशव गोविंद महाराजाच्या चरणी अशी विनंती करतो की यांच्याचप्रमाणे आमच्या सर्व बालगोपालांना चांगली बुद्धी द्यावं, त्यांना रेघारूपाला लावं, त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं आणि त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीचं कार्य करावं अशी या ठिकाणी हरिहराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मी आमच्या शिक्षकांचे या ठिकाणी आभार मानतो, कारण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यांना खेळाची आवड झाली पाहिजे, धार्मिक वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि सांस्कृतिक ठेवा हा जपला पाहिजे. या अनुषंगाने प्रत्येक क्षेत्रामध्ये हे शिक्षक दळवी सर असतील, ठाणगे सर असतील, मॅडम असतील, यांचा मोलाचा सहभाग आहे. हे सर्व गावकरी करू शकत नाही. या लहानग्यांना घडवण्याचं कार्य हे शिक्षकांचं आहे आणि त्यांना सपोर्ट करणं आमच्या गावकऱ्यांचं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आज या पालखी सोहळ्याचं आणि एक प्रतिमात्मक दिंडीचं जे आयोजन केलं ते इतकं उत्कृष्ट पद्धतीनं गावामधून ज्यावेळेस दिंडीचं प्रस्थान झालं त्यावेळेस घरोघरी ह्या दिंडीचं स्वागत करण्यात आलं. भाविक भक्तांनी त्यांना जसं ह्या दिंडीमध्ये जाताना लोकांना, त्या वारकऱ्यांना जी सेवा दिली जाते, कुणी पाणी पुरवतं, कुणी नाश्ता देतं, कुणी जेवण देतं, ह्याच पद्धतीनं आमच्या गावातून भरघोस असं त्यांना सहकार्य झालेलं आहे. आणि येताना खूप अशी एक माहोल ह्या दिंडीचा तयार झाला गावामध्ये. या अनुषंगाने आज या ठिकाणी ही दिंडी बालगोपाळ मोठ्या आनंदाने या ठिकाणी सहभागी झालेत. त्याबद्दल मी शिक्षकांचं आणि गावकऱ्यांचं मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. साहेब, मी आज धन्य झालो. ह्या केसापूर शाळेच्या या विद्या सरस्वतीनेच मला हे योगदान दिलं आणि हे चान्स दिला, त्याबद्दल मी त्या सरस्वतीचं माऊलीचा धन्य आहे. आणि आज या मितीला प्रथम नोकरी अनुषंगाने मला प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही, पण माझं भाग्य आहे आज या जिल्हा परिषद शाळा, शालेय स्टाफ, माझे गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन साहेब या सर्वांनी हे आयोजन केलं आणि हे पाहून मी धन्य झालो. आणि विशेष बालगोपालांची दिंडी पाहून अतिशय धन्य झालो. मी परमेश्वराला शतशः आभार मानेन. त्या भावना एवढंच राहतील की ज्या माऊलीने आपल्याला दिलं त्या माऊलीला आपलं कर्तव्य आहे काही ना काही देणं, म्हणून जे मला परमेश्वराने उपलब्ध करून दिलं आहे त्याचाच एक भाग म्हणून मी या शाळेसाठी कार्य करण्याचं ठरवलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारे आजचा हा दिवस बालगोपाळांचा दिंडी सोहळा आमच्या शाळेचे शिक्षक आणि शाळेची स्कूल कमिटी आणि आमचे सर्व ग्रामस्थ आणि आमच्या गावचे दोन्ही माजी सरपंच यांनी पालखी उचलून या सोहळ्याला सुरुवात केली. अतिशय शांत आणि चांगल्या उत्कृष्ट प्रकारे या दिंडीचा सोहळा केसापूरपासून आमच्या हरिहर केशव गोविंद बनापर्यंत पायी चालत आला. त्यावेळेस विविध प्रकारे प्रत्येकाने नाश्त्याची मुलांची व्यवस्था केली, चहा पाण्याची व्यवस्था केली आणि विशेषतः आमच्या गावचे माजी विद्यार्थी आणि आपल्या गावचं भूषण माजी PSI आदरणीय गोरक्षनाथ पाटील शेलार यांनी या सर्व भाविकांना आज या बाणामध्ये जेवणाचा प्रोग्राम ठेवला. ते सतत या शाळेला नेहमी मदत करत असतात. हे आमच्या गावचं भूषण आम्हाला सर्वस्वी अतिशय अभिमानास्पद आहे. तसेच आमच्या शाळेचे तीनही शिक्षक अतिशय उत्कृष्ट प्रकारे नेहमीच या सर्व कार्यक्रमाचा उत्कृष्टपणे सहभाग घेऊन शिक्षणाबरोबर धार्मिक कार्य या मुलांना घडवण्यात मोठं प्रोत्साहन देतात. म्हणून मी सर्वांचं, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचं, विशेषतः स्कूल कमिटीचंही
आणि सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो, त्यांना अभिवादन करतो. रामकृष्ण हरी. अशा रम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसापूर शाळेने सहशालेय उपक्रमाअंतर्गत दिंडीचं आयोजन केलं होतं आणि या आयोजनामध्ये गावकऱ्यांनी, पालकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल प्रथमतः आम्ही सर्व गावकऱ्यांचे, पालकांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे आभार मानते. आणि आमच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या दिंडीच्या आयोजनातून पंढरपूरचं जे दर्शन आहे ते आम्ही घडवण्याचा गावकऱ्यांना प्रयत्न केलेला आहे. मुलांवरती वारकरी संप्रदायाचे संस्कार व्हावेत, चांगले संस्कार व्हावेत या दृष्टीने आम्ही सर्व शिक्षक आणि गावकरी नेहमीच प्रयत्नशील असतो.